होणार सून मेरा घरची। तो रंगा काका सावकाश महेश धर काकू मनीष अगं हे कुठे काय हो काय झालं तुम्हाला काय काय झालं काय रे ना नाही काकू त्यांचा पाय जरा तरी मी सांगत होते तुम्हाला जाऊ नका म्हणून पाय धड आहेत का आपले कशाला जायचं महेश थँक्यू नो मेन्शन येतो आताच कुठे डॉक्टर सुटलाय आपला कशाला नसतं धाडस करता केवढ्याला पडलं असतं हे आता आपल्याला नाही काकू मी काय म्हणतो त्यांना पाणी द्या ना जरा पाणी देतेच रे मी पाणी काही देणार नाही का मी मनीष काका दुखतंय का खूप कमाल करतोयस की ते आमच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे घ्या पाणी घ्या पाणी घ्या तरी म्हणत होते मी तुम्हाला हो ना मला मेलीला काही अक्कल आहे का अडाणी बाई मी आणि मी चुकीचंच सांगणार काकू ऐका ना त्यांना जरा आराम करू दे ना आधी अरे करू दे ना आराम करू दे त्यांच्या काय आरामाच्या आड येत नाहीये मी काय हो खरं सांगा जानूला भेटायला गेला होतात ना गेला होतात की नाही जानूला भेटायला जानूची शपथ आहे तुम्हाला सांगा हो हो गेलो होतो मी जानूला भेटायला आणि काय झालं काय मग जानू कुठे होती पण नाही आय मीन जान्हवी मला दिसली नाही काका मी यायच्या आधी गेली का नाही रे ती पोचलीच नाही काहीतरी तिचा प्रॉब्लेम झाला असणार मी तिथे वाट बघत होतो आणि ह्या म्हाताऱ्या पाय धड नसलेल्या बापाला रस्त्यावर बोलावून उभा करून ठेवलं आणि ती आलीच नाही काय म्हणावं काय मनीष शोभतं का तिला हे असलं वागणं अरे वयाचा तरी विचार नको का करायला बघ ना बघ कशी अवस्था झाली बघ ह्यांची कोण जबाबदार आहे ह्याला अरे कळत नाहीये का ह्या मुलीला आपल्या बापाचे पाय धड नाहीये त्यांना कशाला बाहेर बोलवायचं आणि वर स्वतः यायचंच नाही अरे लाज वाटली पाहिजे हिला स्वतःच्या बाबांशीच अशी वागत असेल तर जगाशी कशी वागत असेल भावाच्या आयुष्याचे 12 वाजवलेलेच आहेत आता काय वडिलांच्या जीवावर उठले की काय कला पुरे ती आली नाही म्हणून मला जेवढा त्रास झाला नाहीये ना तेवढा तुझा हा जो तोंडाचा पट्टा सोडलायस ना त्यामुळे होतोय हॅलो हो हो मी पोचतोय तिकडे येस आलो आलो ए बाळा तू जा बाबा तुला उशीर नको व्हायला पण काका मी काय म्हणतो आपण डॉक्टरांकडे जाऊयात ना अरे नाही खरंच गरज नाहीये बरं आहे आता माझं नक्की हो तू जा जा बरं नसलं तरी सांगतील कोणाला लाडक्या लेकीमुळेच झालंय ना हे सगळं काका काही मदत लागली तर मला प्लीज सांगा सांगतो जा बाबा हो रे बाबा हो काय हो काय गरज होती तुम्हाला जानूला जाऊन भेटायची भावाच्या आयुष्याचं वाटोळं करून समाधान झालं नाही का तिचं का आता आपल्यालाच आयुष्यातून उठवायचंय तिला तुम्हाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला दिवस गेले तसं डोक्यावरही परिणाम झालाय तिच्या कला पुरे तुझ्या बोलण्यामुळे मला तेच तर ना चुका कुणीही करू देत विलन नेहमी मीच असते आता पण माझाच दोष आहे ना तुमच्या पायाचं हे जे झालंय ते सगळं माझ्यामुळेच झालंय ना जानू करून सवरून ना मानेराळी हेच जर मी केलं असतं तर हाताला धरून घराबाहेर काढलं असतं मला त्यालाही मागे पुढे पाहिलं नसतं मी आता अशा अवस्थेमध्ये घराबाहेर जायला हवंय का तुला तुम्ही ना फक्त माझ्यावरच जाफरा गरीब बायको मिळाले ना घ्या बोलून तोंडसुख घ्या तुम्ही अगदी पण मी तुम्हाला सांगून ठेवते जानूला मी आता सोडणार नाही
जिने तुमची ही अवस्था केली आहे ना तिच्याशी भांडून भुसकट पाडल्याशिवाय मी ऐकणार नाही. आता तू जरा गप्प बस का ना. गप्प बस. मी फक्त मला गप्प बसवत राहा. काही सोडव रे बाबा. हे सगळं तुमची लेक बसते. येऊ दे ना आता. येऊ दे आता तिला. आता ती आहे आणि मी आहे. एक्सक्यूज मी. हा बोला. इथे तुम्ही एका गृहस्थांना पाहिलं का? म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. काठी असते त्यांच्या हातात आणि थोडे पायाने अधूळ. इथेच येणार होते ते. कुठे पाहिलेत का? आले असतील पण काही म्हणजे लक्ष नाही दिलं. म्हणजे असतील इकडे एवढेच माणसं किंवा रस्त्यावर पण असतील. मी लक्ष नाही दिलं. हो अरे काकांची तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे जान्हवी आलीच नाही असं दिसतंय. नाही असं कधी ती करत नाही. निदान एक फोन तरी करायचा ना तिनं. हो ना. श्री काकू खूप भडकल्या होत्या. अर्थात भडकणार ना. ओरडा पडणार आहे जान्हवीला आता. मला एक गोष्ट मुळात कळत नाहीये. जान्हवीनं बाबांना बाहेर भेटण्याचं का ठरवलं? जेव्हा तिला माहिती आहे त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे तर. काय माहिती. जान्हवीला झालंय तरी काय? अशी का विचित्र वागायला लागली? पांडुरंगा आई ग. आई आई प्लीज फोन उचल ना. जरा पाय सरळ कर. आता तरी फोन उचल आई प्लीज. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय नाही ना मी एवढे फोन करणार. अगं फोन वाजतोय तुझा. अहो हो. बिनकामाचे असतात सगळे फोन. दिवसभर नुसता वाजत राहतो. अगं बघ तरी कुणाचं आहे. दे इकडे दे. कुणाचं असणार ते. लोन पाहिजे का? काय डोनेशन देताय का? हे असलेच असतात फोन. जाऊ दे. गरम नाहीये ना जास्त? नाही हळू हळू. माझा फोन कुठे आहे? तुम्हाला कशाला हवाय फोन? आधी जरा पाय शेकवून देते. हो पण ठेवला कुठे मी? नेमका विसरून गेलो जाताना. हो ठेवलाय मी देते तुम्हाला. हळू हळू. पायाचं बघायचं की फोनचं? उतारलंय नुसता फोनने. डॉक्टरांनी सांगितलं जान्हवीची चिडचिड होणार.
हार्मोनल इम्बॅलन्स असतो, जरा अवघडलेली असते ती, आणि शिवाय स्ट्रेस पण आहे. माझंच चुकलं. मी जरा तिच्या कलानं घ्यायला हवं होतं. बिचारी धड झोपू पण शकत नाही नीट, त्यात हे सगळं पिंट्याचं लग्न आणि बाकीचं टेन्शन. मी ना तिला सपोर्ट करायला पाहिजे. The number you have dialed is currently busy. Please try again later. The number you have dialed is currently busy. Please try again later. The number you have dialed is currently busy. Please try again later. हा विवेद्या, हा बोल ना. नाही बोल ना, बोल. अगं काहीच विशेष नाहीये. आत्ता घरी. अगं आय्याची बरी आहे ना? हो हो हो, मी निघतोय, पण नक्की सगळं ठीक आहे ना? काही वेगळा प्रॉब्लेम नाहीये ना? हो कळलं मला. मी निघतोय, लगेच निघतोय. हो या, बाय. पुरे पुरे आता डॉक्टरकडे जायची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं. ओ म्हातारा माणूस आहे, जरा तरी विचार नको का? त्या बेबीला मारे पुळका आला होता सुनेचा. वाचा वाचा बोलली मला वाढदिवसाच्या दिवशी. आता विचारू का तिला फोन करून, तुझ्या सुनेला तरी हे असं वागणं शोभतं का म्हणून? त्याने काय होणार आहे? कळेल ना त्या बेबीला तिची सून पण काय लायकीची येते. तू जान्हवीच्या घरी कुणालाही फोन करून काही बोललीस ना, तर त्यानंतर तुझ्या माझ्यामध्ये जे काही घडेल त्याला फक्त तू जबाबदार असशील, हे लक्षात ठेव. हेच तर होतं ना, तुम्ही फक्त माझ्या नरड्याला गळफास लावायला मोकळे. मीच बिचारी सापडले ना तुमच्या तावडीत, बाकी सगळे मोकाट सुटलेत. दुसऱ्या कुणाला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्हाला फक्त मीच दिसते. हाच न्याय का हो तुमचा? हा, मुलीला एक न्याय आणि बायकोला वेगळा. मला फार वाटायचं बाकी काही का असे ना, माझा नवरा न्यायाने वागतो. आता खरं तर ना माझा विश्वासच उडाला या सगळ्यावरचा. एवढं सगळं झालं तरी पुळका मात्र लेकीचाच. पांडुरंगा, आता टेबलाचा आधार घेऊन कुठे चालताय? मी आहे ना जिवंत तुम्हाला आधार द्यायला. कुठे घसरलात म्हणजे? नको, टेबलच बरं आहे. टेबलाला निदान तोंड तरी नाहीये. बोला तुम्ही ना, फक्त मला बोला. तुम्हाला माझं तोंड दिसतं, तुमच्या लेकीचं वागणं दिसत नाही तुम्हाला? मी तरी कशाला एवढी मरमर करते मलाच कळत नाही. येईल ना? विवेद्या, काय झालं? आईची बरी आहे ना? नाही आई बरी आहे, आईला काही झालं नाहीये. ये बस. हो बस. काय? श्री, थँक्यू.
काय झालं? तुम्ही एवढं अर्जंटली फोन करून मला बोलावून घेतलं. मला वाटलं की म्हणजे मला भीती वाटली ना की. सॉरी श्री. अगं बेबी, त्या सॉरीचं काही नाही ग. आयजीला याआधी एकदा अटॅक येऊन गेलाय, त्यामुळे हा असा एखादा फोन घरात आला ना की पोटात गोळा येतो. एनिवे, काय झालं? काय एवढं अर्जंट काम आहे? जान्हवी बद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. जान्हवी बद्दल? मग रात्री बोलूया ना. नाही, जान्हवी समोर असताना नव्हतं बोलायचं म्हणून तुला आत्ता बोलवून घेतलं. का? तिच्या समोर का नको? गरोदर आहे ती, उगाच तिच्या समोर वादाचे विषय नकोत. ओ, म्हणजे विषय वादाचा आहे तर? हो. काय झालं? ऍक्च्युली जान्हवी आमचं ऐकत नाही. तू बोल ना तिच्याशी, तुझं कदाचित ऐकेल ती. म्हणजे आम्हाला तिला दुखवायचं नाहीये, पण म्हणजे तिच्या आईचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. बोल ना श्री. हा, ऐकतोय मी, बोल ना. तिच्या आईने जो तमाशा केलाय तोही आपल्या सगळ्यांना माहिती. त्या बाईला ना जान्हवीची पर्वा आहे ना होणाऱ्या बाळाची. असं कुठली आई वागते का आपल्या प्रेग्नेंट मुलीशी? हे बघ, माझं काही चुकत असेल ना तर तसं स्पष्ट सांग. नाही, तुझा नेमका मुद्दा काय? जान्हवीचं माहेर तुमच्या बाळासाठी सेफ नाहीये. हा ताई, बोल. हॅलो पिंट्या, कुठे आहेस तू? मी ऑफिस मध्ये. का ग? बाबा कुठे आहेत? बाबा घरीच असतील. का, काय झालं? अरे काही नाही, आम्ही दोघं भेटणार होतो आता, पण ना नेमकी माझी गाडी बंद पडली आणि बाबांना फोन लावत होते तर पहिले उचलत नव्हते आणि आता स्विच ऑफ येतोय बाबांचा फोन. मला ना काही कळतच नाहीये, मला खूप टेन्शन आलंय पिंट्या. बरं, आई सुद्धा फोन घेत नाहीये. मग आता बाबांबद्दल काही नाही कळलं ना तर मला घरी जावं लागेल, म्हणून म्हटलं त्याआधी तुला एकदा फोन करून विचारते मी. अगं मी निघालो तेव्हा घरीच होते बाबा. अरे पण मग नंतर निघाले असतील तर? बापरे, ते रस्त्यात कुठे अडकले असतील का? काही कळायलाच मार्ग नाही रे. मला खूप काळजी वाटते पिंट्या. तू होल्ड कर, मी घरी फोन करतो आणि कळवतो तुला. अरे आई नाही उचलत आहे माझा फोन. कदाचित माझा उचले. बरं, मग मी करू का तुला नंतर फोन? नाही नको, मीच करतो तुला लगेच. आईशी बोलू. कर, मी वाट बघते. करतो मी. अरे यार, बॅटरी. तिला पण आत्ता स्लो व्हायचं होतं. कॉन्फरन्स कॉल करता येईल तुला, म्हणजे ताई आणि आई एकाच वेळी दोघींना पण लाईनीवर ठेवून बोलता येईल. घे, लाव ना. सांग ना श्री. तसं नाही बेबी त्या, पण तुझ्या आईबाबांशी तू संबंध ठेवूच नकोस. असं कसं सांगणार तिला? आणि मुळात हे असं सांगणं बरोबरच नाही. मग बाळासाठी जान्हवीचं माहेरी जाणं बरोबर आहे का? तुला जेवढं वाटतंय तेवढं काहीही नाहीये. श्री, खरं म्हणजे आम्हालाही बेबीचं म्हणणं पटतंय. हो श्री, आपण आज ओळखतो का तिच्या आईला? श्री, सॉरी टू से, पण तिच्या आईने वेळोवेळी दाखवून दिलाय त्यांचा सावत्रपणा. डिवोर्स पर्यंत मॅटर गेलं होतं त्या एका बाईमुळे. बेबी,
अगं आपलं ठीक आहे, निभलं कसं तरी, पण जान्हवी 2 जीवांची बाई आहे. अशा वेळेला तिला तिच्या आईच्याच नाही तर कुणाच्याही. पिंट्या सुद्धा वेगळ्याच प्रकारचं टेन्शन आहे तिच्यासाठी. बेबी आत्या, कम ऑन, तू सुद्धा एक बहीणच आहेस. मग मला काळजी वाटत होतीच की कांताची. वहिनी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मला दादाचा तिरस्कारच वाटत होता. बहीण म्हणून नातं तोडलं होतं मी मनातनं. प्रेग्नेंट बायकोला त्रास देणारा सख्खा भाऊ मला नको होता, तर सून प्रेग्नेंट असताना तिच्या तर भावाला का सहन करायचं आम्ही? आम्हाला आमच्या घरात येणारं बाळ हेल्दी, गुटगुटीत आणि खूप जावळ असलेला हवं. श्री, अरे जान्हवीसाठी एवढा ताण बरा नाही. तुझ्या वेळेला मलाही एवढा त्रास नव्हता बघ. म्हणजे तुझे बाबा जवळ नाही त्याचं दुःख नक्की होतं, पण अशी तडफड धडपड मरमर हे काहीच नव्हतं बघ. आता जान्हवीच्या जीवाची किती परवड होते बघ. म्हणजे आता तुझ्यावरही तो राग निघणारच ना? हो श्री, मला कळतंय तुमचं दोघांचंही काहीतरी बिनसलंय. हा, पण ते जनरल. पण आता तसं नकोय ना व्हायला. तसं नाही होणार. ते फक्त जान्हवीचं माहेर काही काळ दूर राहिलं ना तरच शक्य. बेबी आत्या, असं नाही करू शकणार आपण. तुमची काळजी, कन्सर्न कितीही योग्य असला ना तरीही आई बाबांशी संबंध ठेवू नकोस असं सांगणं मलाच मुळात पटणार नाही. त्यामुळे तिला सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा यात पडू नये. श्री, तुला आमचं पटत नसेल तर ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने जान्हवीशी बोलू. आम्हाला फक्त तुझ्या कानावर घालायचं. काही काळ तरी जान्हवी तिच्या माहेरपासून दूर राहिलं पाहिजे, यात आमच्या कोणाचंही दुमत नाही.